जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन आणि लय भारी व्हिडिओमध्ये। तर आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला आपण सुरू करू। तर सिंपली तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे, ऑलरेडी मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला सिंपली। तर अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस ओपन होईल मित्रांनो। इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रेसेट लिंक आणि सीकेपी प्रेसेट लिंक दिलेली आहे, इनपुट करून घ्या। पासवर्ड वगैरे आपण देत नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, त्यातनं मी सिंपली नेट जे आहे ते बंद करून टाकतो मित्रांनो, म्हणजे ते थोडं क्लिअर चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला जी मी बिटमॅप प्रेसेट लिंक दिलेली आहे तुमच्यासमोर असं इंटरफेस इन ओपन केलं। तर तुम्हाला काय करायचं आहे ना, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, परत मीडियावर क्लिक करायचं आहे आणि हे फोटो जो दिसतोय एक डेमो म्हणून फोटो घेतलेला आहे तो मी ॲड करून घेतो। तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। ते सिंपली काय करायचं, 3D डॉटवर क्लिक करायचं तुम्हाला आणि फ्यूल कॉम्बिनेशनवर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो जसा असेल त्या पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे। सिंपली फोटो क्लिक करायचा आणि त्याची लेंथ जी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायची। अशा प्रकारे केल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं तुम्हाला, जिथे जिथं मी बीटला कट दिलेले आहेत जे तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी सगळे जे फोटो आहेत ते कट करून घेतो। तर तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे फोटो कट करून घ्या। जर चॅनलवर कोणी नवीन आला असेल किंवा फर्स्ट टाईम आला असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा। जेव्हा पण आपण व्हिडिओ टाकन चॅनलवर तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल। तर अशा प्रकारे सगळे फोटो जे आहेत ते आपण कट करून घेतो मित्रांनो। तर तुम्ही पण असेच फोटो सगळे कट करून घ्यायचे आणि परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि मी तुम्हाला एक इमोजी दिलेला आहे तो इमोजी पण तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर त्याची पण लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत करून घ्यायची आहे। इमोजी ॲड केल्यानंतर त्याची पण साईज तुम्हाला छोटी करून घ्यायची मित्रांनो आणि अशा प्रकारे त्याला इथे अँगलचं ऑप्शन दिसते, अँगलवर क्लिक करून त्याला सेट करून टाकायचं आहे। अशा प्रकारे सेट केल्यानंतर परत बॅक यायचं आहे आणि सीकेपी इफेक्ट जी प्रीसेट आहे ती ओपन करून घ्यायची। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट बघायला मिळतील। तर मी काय केलं, तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप सगळे इफेक्ट जे आहेत ते ॲड करून दिले। तर तुम्हाला फक्त काय करायचं, इथनं कॉपी करायचं आणि पेस्ट करून टाकायचे। तर मी तुम्हाला दाखवतो कसं कॉपी करून कसं पेस्ट करायचं। इथे फोटो क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचं आणि 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायच्यात। अशा प्रकारे तुमचं इफेक्ट कॉपी होणार आहे। तर परत बिटमॅप प्रेसेट लिंकमध्ये जायचे, इथे गेल्यानंतर परत फोटो क्लिक करून आपला फोटो इफेक्ट जो आहे तो इथनं पेस्ट करून टाकायचा। पेस्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असं इफेक्ट शो करेल। तर सिंपली परत काय करायचं, फोटो क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर क्लिक करून कलरचं इथं ऑप्शन दिसेल तुम्हाला, लुमिनस सिलेक्ट करून टाकायचं आणि त्याची ऑपेसिटी थोडी कमी करून टाकायची, म्हणजे असा ब्लॅक कलरचा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल। परत बॅक यायचं आणि आपला हे 2 नंबरचा जो फोटो आहे त्याला आपण एक इफेक्ट मारलेला आणि त्याच्यानंतर एक फोटो सोडून त्याच्या पुढच्याला तो इफेक्ट मारलेला। तर असंच आपण इफेक्ट मारून घेऊ, तुम्हाला दाखवतो। तर इथनं हा इफेक्ट ह्याला द्यायचा आहे 2 नंबरच्या फोटोला, एक फोटो सोडून परत तिसऱ्या फोटोला द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला एकच इफेक्ट 2 फोटोला देऊन टाकायचे। सॉरी मित्रांनो, परत चेक इफेक्टमध्ये जायचे आणि तुम्हाला जे इफेक्ट आहेत ते राहिलेले इफेक्ट ते ॲड करून घ्यायचे। तर इथं एक इफेक्ट आहे तो पण आपण एक फोटो सोडून इफेक्ट देऊन टाकायचा मित्रांनो, अशा प्रकारे। तर मी तुम्हाला देऊन दाखवतो कसा इफेक्ट द्यायचा। तर हा सेकंड फोटो आपला, त्याच्यावर क्लिक करायचे, फोटो सॉरी एकच मिनिट मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट बसलेला आहे। तर परत बिटमॅप प्रेसेट लिंकमध्ये जायचं आहे आणि तो इफेक्ट तर पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे। तर पेस्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इफेक्ट शो करेल। तर परत बॅक यायचे आणि राहिलेले जे इफेक्ट आहे ते एक एक तुम्हाला ॲड करून टाकायचे। तर मी तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप इफेक्ट दिलेले आहेत मित्रांनो, तुम्ही पण असेच माझ्यासारखं कॉपी करून पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे। तर इथे एक लेअरचं ऑप्शन असतं, ते लेअर आपण कॉपी केलेले ते लेअर पेस्ट करून इफेक्ट खाली मारायचं आहे। इफेक्ट मारल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा शो करेल। तर परत बॅक येतो आणि राहिलेले मी जे इफेक्ट आहेत ते सगळे ॲड करून घेतो मित्रांनो, तुम्ही पण असेच इफेक्ट ॲड करून घ्या अशा प्रकारे। तर मी तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप पासवर्ड इफेक्ट दिलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला काय करायचं फक्त कॉपी करून पेस्ट करून टाकायचं, म्हणजे जास्त डोकं लावायची गरज नाही अशा प्रकारे। तर डाउनलोड कसं करायचं तुम्हाला व्हिडिओ सांगतो मित्रांनो। त्या ॲरो क्लिक करायचे, तर कोपऱ्यात ॲरो क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करून टाकायचे, तुमचा व्हिडिओ डाउनलोड होणार आहे। जय शिवराय मित्रांनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। काही समजलं नसेल तर ना मला यूट्यूबवर कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा। जय शिवराय।